क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आपला हा लास्ट व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, यामागील व्हिडिओमध्ये आपण त्यांच्यावर संपूर्ण MCQ क्वेश्चन बघितलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर याच्याबद्दल आणखी व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मागील व्हिडिओ बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. मित्रांनो, 1919 मध्ये कानपूर येथे भरलेल्या 13व्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेचे अध्यक्षपद कुणी भूषविले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, शाहूराजे. 1919 मध्ये कानपूर येथे भरलेल्या 13व्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेचे अध्यक्षपद शाहू महाराजांनी भूषविले. पुढील प्रश्न, शाहू राजांना राजश्री ही पदवी कुठे मिळाली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, कानपूर. तर राजश्री शाहू महाराजांना राजश्री ही पदवी कानपूरच्या जनतेने त्यांचं भाषण हे इतकं प्रभावी होतं त्यामुळे त्यांना ही राजश्री पदवी दिली. पुढील प्रश्न, कोल्हापूर संस्थानात घटस्फोटाचा कायदा कधी संमत केला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 1920. तर कोल्हापूर संस्थानात घटस्फोटाचा कायदा हा 1920 मध्ये संमत केला. पुढील प्रश्न, शाहू महाराजांनी कोल्हापुरातील शंकराचार्याचे पीठ कधी रद्द केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ऑक्टोबर 1920. तर शाहू महाराजांनी कोल्हापुरातील शंकराचार्याचे पीठ 1920 रोजी रद्द केले. शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या नव्या पीठाचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, शात्रज जगद्गुरू पीठ. तर शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या नव्या पीठाचे नाव हे शात्रज जगद्गुरू पीठ होते. बावीस मार्च 1920 रोजी माणगाव येथील अस्पृश्यतेच्या परिषदेत शाहू महाराजांनी अस्पृश्यांना कोणाचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर 22 मार्च 1920 रोजी माणगाव येथील अस्पृश्यांच्या परिषदेत शाहू महाराजांनी अस्पृश्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले. माणगाव परिषदेची शताब्दी कधी साजरी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 22 मार्च 1919. मार्च 1920 मध्ये गुजरातमध्ये भावनगर येथे आर्य धर्म परिषदेचे अध्यक्षपद कुणी भूषविले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, शाहू महाराज. तर मार्च 1920 मध्ये गुजरातमध्ये भावनगर येथे आर्य धर्म परिषदेचे अध्यक्षपद हे शाहू महाराज यांनी भूषविले. लोकराजा राजश्री शाहूंचे निधन कुठे झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मुंबई पन्हाळा लॉज. तर राजा राजश्री शाहूंचे निधन मुंबईमधील पन्हाळा लॉज येथे झाले. शाहू महाराजांचे निधन कधी झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, 6 मे 1922 ला. 1896 ते 1821
या काळात शाहू महाराजांनी सुमारे किती वसतिगृह स्थापन केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 20. तर 1896 ते 1921 या काळात शाहू महाराजांनी सुमारे 20 वसतिगृह स्थापन केले. राजाराम हॉस्टेलची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1901 ला राजाराम हॉस्टेलची स्थापना झाली. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई 1901. तर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना 1901 ला झाली. वीर शवया लिंगायत बोर्डाची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1906. तर वीर शैव लिंगायत बोर्डाची स्थापना 1906 रोजी झाली. मुस्लिम बोर्डिंगची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1906 ला. तर मुस्लिम बोर्डाची स्थापना 1906 ला झाली. मिस कॉल हॉस्टेलची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1908 ला. दैवत बोर्डिंगची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1908 रोजी. तर दैवज्ञ बोर्डिंगची स्थापना 1908 रोजी झाली. नामदेव बोर्डिंगची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1911 ला. 1911 ला नामदेव बोर्डाची स्थापना झाली. सरस्वतीबाई गौड स्वारस्व बोर्डाची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1915 ला. तर 1915 ला सरस्वतीबाई गौड सारस्वत बोर्डाची स्थापना झाली. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 1920 ला. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना 1920 ला झाली. शाहू महाराजांचा राज्याभिषेक समारंभ कोणाच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड हॅरिस. तर शाहू महाराजांचा राज्याभिषेक समारंभ लॉर्ड हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. शाहू महाराजांनी संस्थानातील कोणत्या गावात जिनिंग फॅक्टरी सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी गडहिंग्लज व शिरोळ. शाहू महाराजांनी संस्थानातील गडहिंग्लज व शिरोळ गावात जिनिंग फॅक्टरी सुरू केली. शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी स्थापन केलेल्या सहकारी सोसायट्या कोणत्या? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी बलभीम कोऑपरेटिव्ह व अर्बन कोऑपरेटिव्ह. तर शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी बलभीम कोऑपरेटिव्ह व अर्बन कोऑपरेटिव्ह ह्या सहकारी सोसायट्या स्थापन केल्या. कोल्हापूर व्यतिरिक्त शाहू महाराजांनी वसतिगृह कुठे स्थापन केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पुणे, नाशिक, अहमदनगर. कोल्हापूर व्यतिरिक्त शाहू महाराजांनी पुणे, नाशिक, अहमदनगर येथे वसतिगृह स्थापन केली. नाशिक येथे स्थापन केलेल्या विद्यार्थी वसतिगृहाचे नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी उदोजी विद्यार्थी वसतिगृह. मुंबई येथील कोणत्या कामगार संघटनेत शाहू महाराजांनी सहाय्य केले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी लोकसंघ. मुंबई येथील कोणत्या कामगार तर लोकसंघ कामगार संघटनेत शाहू महाराजांनी सहाय्य केले. खालीलपैकी कोण शाहू महाराजांचे अनुयायी नव्हते?
या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, बाळ गंगाधर टिळक हे शाहू महाराजांचे अनुयायी नव्हते. शाहू महाराजांवर कोणत्या सोसायटीच्या विचाराचा पगडा होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, थिऑसॉफिकल सोसायटी. शाहू महाराजांवर थिऑसॉफिकल सोसायटीचा विचारांचा पगडा होता. शाहू महाराजांवर कोणत्या शैक्षणिक कार्याचा प्रभाव होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई, महात्मा फुले. शाहू महाराजांवर महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा प्रभाव होता. शेवटचा प्रश्न, शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कोणत्या समाजाच्या सभा भरवल्या? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, सत्यशोधक समाज. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सत्यशोधक समाजाच्या सभा भरवल्या. मित्रांनो, याबरोबरच आपलं शाहू महाराज यांच्यावरचे आपले 3 पूर्ण व्हिडिओज पूर्ण झाले आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, तुम्हाला आणखी कशावर व्हिडिओ हवे आहेत कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवण्यास